वैकुंठित ऐसे नाही कवड काही काल्याचे एकमेका देव मुखे सुखे घालू हुंबरी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित ऐसे नाही कवड काही काल्याचे पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा तरुणा तरादळा तुमचा अनुग्रलाद रूपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अंती भाविका प्रथम नमन करुणादा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू सारजाची चतुर्णाच्या आत्मजा वाक् सिद्धी पावेजी सहजातीच्या चरण वजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माही दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माही दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका सकळा हरिकथा बोली पोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे उपजोडिया पुढते काला खाऊ दही भात काल्याचे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने सप्ताह सर्वांना याची कल्पना आहे सर्वांचं श्रद्धास्थान थोर संत ब्रह्मलीन प्रातस्मरणीय सद्गुरू परशुरामजी बाबा यांच्या 23व्या पुण्यस्मरणार्थ सर्व ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा घडवून आलेला हा सोहळा यामध्ये सर्व ग्रामस्थांच्या संयोजकाच्या वतीनं मिळालेलं निमंत्रण संतोषराव डावरे यांनी अधूनमधून करून दिलेलं स्मरण त्यानिमित्ताने पूजनीय आमचे बाळकृष्णजी महाराज बऱ्याच वर्षाने भेट तुम्हालाही नमस्कार पुढची सगळी महाराज मंडळी दोन्ही मृदंगाचार्य महाराज इकडचे सर्व गायनाचार्य टाळकरी इकडचे गायनाचार्य टाळकरी विनेकरी भालदार चोपदार अजून बसलेल्या काही महाराज असतील सर्वांची नावं ते मला बसवली जाऊ द्या कोणाकडे जाते जाऊ द्या एकदाच सर्वांची वादक पंढरीनाथ महाराज तुम्हालाही वंदन ज्यांनी आजचं कीर्तन सौजन्य स्वीकारलं स्वर्गीय मातोश्री जानकीबाई तिवारी पिताश्री रामलालजी तिवारी त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र
कैलासराव तिवारी त्यांनाही धन्यवाद. अजून कोणी धन्यवादातलं राहिलं असेल त्यालाही धन्यवाद. पुण्यस्मरण पुण्यतिथी कोणाचीही केल्या जात नाही. पुण्याचा संचय करणाऱ्याला पुण्यात्मा म्हणतात. आणि तो पुण्यात्मा सावकार ज्या तिथीला देह ठेवतो ती पुण्यतिथी. पुण्याचा संचय करणाऱ्या पुण्यात्म्याची पुण्यतिथी असते. पाप करणाऱ्याची पाप तिथी सुद्धा नसते. असं कोणीच म्हणत नाही की आमचा बाप जास्त पिऊन मागच्या टायर खाली ट्रकच्या मेला, महाराज त्याची पाप तिथी आहे, बाळकृष्ण बाबा तारीख ती आहे. चुकूच नाही. पुण्यतिथी. मग पुण्य म्हणजे काय? पुण्य ते जाणारे भायनो परोपकाराचे. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याला पीडा करणं हे पाप आहे आणि परोपकार करणं याचं नाव पुण्य आहे. त्या परोपकारामध्ये साधूचा पहिला नंबर आहे. संत बिटप सरिता गिरीधरणी परहित लागे सबनके करणे. संत बिटप सरिता गिरी आणि धरणी हे 5 परोपकारासाठीच आहे. पण पहिल्या क्रमांकावर संत आहे. धरणी परोपकारासाठी आहे. जर समाजातून माणूस गेला, माडीला लाथ लागली, नमस्कार केला नाही तर खालचं तांबडे डोळे करत. दिसत नाही का माणूस तुडवत चालला. माणसाची लाथ माणसाला लागली तर माणसं सहन करीत नाही. आम्ही 85 वर्षे जोडे घालू घालू धरणी तुडवली, एकही दिवस रागावली. फक्त परोपकार तिला माहित आहे. धरणी परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी. फेडीत पाप तापो खित्रीचे पाप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते. स्नान करणाऱ्याचं पाप घालवते. तहानलेल्याची तृषाने वृत्ती करते. पैठण सारख्या ठिकाणी धरण झालं की 2-4 जिल्ह्याला सुती करते. उगमापासून सागरापर्यंत केवळ परोपकार. नदी अमृतासारखं जीवन जगाला देणाऱ्या नद्यांचं उगमस्थान. पर्वत परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी. जैसा आम का पेड़ वैसा संत का हित, नीचे से मारे पत्थर ऊपर से फल देत. आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या, खालून दगड मारा. ते दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, त्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देतात. नीट ऐक. अरे दगड हाणणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे. तसं अपकार्यावरही उपकार करणं हा साधूचा बाण आहे. का अर्थे तेवढ्यासाठी आलेले आहे. येथे उपकारासाठी, उपकारासाठी आले. आम्ही वैकुंठवासी आले. त्याचा पहिला नंबर संताचा. काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावर उपकार करतात. जे त्याला तंबाखू देतं ते याला चुना देतं, हा उपकार्यावर उपकार. यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की ते याच्यावर चुन्याचा. हे उपकार्यावर उपकार.
यानं त्याची गण पेटवली की 6 महिन्यानं हे गोठा पेटवतो त्याचा. हे अपकार्यावर अपकार. पाण्यात विंचू वाहत होता, बेंडकुळला दया आली, टाकली उडी पाण्याच्या प्रवाहात. तिकडनं विंचू पाठीवर घेतला, परतीचा प्रवास सुरू झाला. पाठीवरचा विंचू पाण्यातल्या प्रवासात हरिभक्त परायण होता. त्याला माहिती आहे धोका आहे आता. नदीच्या काठाला बेंडकुळी आली. विंचवाला वाटलं आता तर वाचलो, पण हिला माहिती करून द्या पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता नागी मारली. 2-2 फूट उड्या मारायची बेंडकुळी. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. उपकार्यावर अपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर उपकार, पण संत अपकार्यावर उपकार. आता कोणती दिल्ली निघू द्या, 2 संतांचं भजन. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. 8 दिवस अनुभव घेतला तुम्ही. काय करतो आपण? नुसतं ज्ञानबान तुकाराम म्हणतो तर आपल्याला गुलाबजाम आहे. त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. चोळी फाडली, पडलेलं पीठ नेईल म्हणून लाटणी घासून टाकलं आणि उपवासी पाणी पिऊन झोपावं लागलं 4ही भावंडांना. पण ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाला. निवृत्तीनाथ काय हसतो असायचं ना ते. मग निवृत्तीनाथ ज्ञानोबा राहायला म्हणतात. मी या ग्रंथावर प्रसन्न आहे. काय पाहिजे ते मागा. प्रसन्न आहे का गुरुदेवा? मग एकच अपेक्षा आहे. जन्मचा जन्म ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावो. पहिली मागणी काय आहे? जे खळाची व्यंकटेश. याला म्हणतात अपकार्यावर उपकार. विठ्ठल परोपकार करणारे थोर संत परशुरामजी बाबा, त्यांना जाऊन 23 वर्षे या वर्षाला पूर्ण होतात. आणि तो हा सालाबादचा सोहळा. वारकरी संप्रदायामध्ये 7 दिवसाचा सप्ताह असू द्या, 1 महिन्याचा अधिक मासाचा असू द्या, नाही तर 3 दिवसाचा, नाही तर 1 दिवसाचा, एकता पण सांगता काल्याच्या कीर्तनाने. बरं का बाळकृष्ण बाबा, काला झाला म्हणजे सप्ताह संपला हे वेगळे जाहीर करावं लागत नाही. काला झाला म्हणजे आला. काला झाल्यावर परत बुवा आला मग का आला. व्यवहारामध्ये पगाराला महत्व आहे, त्याहीपेक्षा परमार्थात काल्याला प्राधान्य. हुशार कामगार महिन्यातून 20 दिवस कामावर गेला नसला तरी पगाराच्या दिवशी टपलेला असतो. तसा सूडने पारमार्थी नाही 7 दिवस येता आलं तरी काल्याला हजर असते. काही असांप्रदायिक मंडळी ज्याचा आमच्या देवाधर्माशी काही देणं घेणं नाही आणि त्यांच्या वाचून आमच्या परमार्थाचं काही नडलं नाही, असे रिकाम टेकडे उष्ण्या तंबाखूला चुना म्हणून येड्या बाबळीवर डोके चालवतात. काय विषय आहे? किती दिवसापासून लावलेलं बुवा लोकांनी उठले सुटले. गोपाल कालांत येईल आहे, गोपाल कालांत येईल आहे, गोपाल कालांत लेखा 2 रुपयाचं दही 1.5 रुपयाच्या लाह्यात बसले काला घरी. त्यापेक्षा चांगलं नाही करून खातात का घरी? तर त्याच्यापेक्षा चांगलं करून खासेल हो, त्याला महत्व नाही. काय खातो हे महत्वाचं नाही. जसं व्यवहारामध्ये पहा तुम्ही, सध्या माणसं एवढी हुशार झाली, काय बोलतो इकडे पाहत नाही, कोण बोलतो. भाषण करायला काय लागतं? संतांची 3 प्रमाणं पाठ केली की टाळ्या घेता येतात. असंच आहे. त्यांनी भाषणात 1 प्रमाण कागदावरचं वाचून म्हटलं तर लोक टाळ्या वाजवतात. काय अभ्यास आहे साहेबाचा? आमचा वारकरी गाथा पाठ करून मेला कुत्र विचारत नाही. त्याची एकच प्रमाण, तेही कागदावरच. दारू मुकावे मान दारूने अमृत जाए छे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खाए छे, कहे दास करगरी अखर नरक में जाए छे, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती, अपने कमर का दाम खर्च के मुंह में मत आती. पाण्याचा कडकडाट लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. आणि भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. म्हणून काय बोलतो हे महत्वाचं नाही, कोण बोलतो. विषय काय यापेक्षा वक्ता कोण.
तसा आमच्या परमार्थात खातो काय इकडे पाहू नका, देतो कोण? भानुदास कीर्तिनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास कीर्तिनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारे भगवंत आहे. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ एवढा संकुचित नाही सावकार, सागरपुडा आणि पेढे. प्रसाद शब्दाचा अर्थ होतो प्रसन्नता. आणि प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे. सुख आणि दुःख हे केवळ संपत्ती आणि विपत्तीवर अवलंबून नाही. संपत्ती सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात? त्याचं उत्तर आहे त्याचं मन विषण्ण आहे. जिथे मन विषण्ण आहे तिथं सुखाची हानी आहे. मन प्रसन्न आहे तिथं दुःखाची हानी आहे. आता इथे बसलेले कोणाची कोणती परिस्थिती असू द्या पंढरीनाथ महाराज, कोणती परिस्थिती, ती तुमची आताची प्राप्त परिस्थिती तुम्हाला समाधान देऊ शकते. त्याकरता काय करायचंय? फक्त विचार करायचा. समाधान पाहिजे का? ज्याच्या पायात चपला आहे त्याला जर समाधान मिळवायचं असेल अनवाणी चालणाऱ्याचा विचार करा, लगेच समाधान. देवार ते पाय पोळत चाललं डांबरी रोडला, मला तुटक्या का होईना गरीबाला चपला आहे असा विचार जीवनात, तिथे समाधान. ज्याचं मोडकं घर आहे ना, असू द्या मोडकं घर, त्याला समाधान मिळवायचं असेल तर फुटपाथवर झोपलेल्याचा विचार करावा. तिला अंथरुणा पांघरुणाचं उशाला दगड घेऊन रात्रभर थंडीत कुडकुडत पडलं, मला मोडकं का होईना पांडुरंगा घर मिळालं, मी केवढा समाधान आहे असा उलट विचार. अरे सर्वात मोठं दुःख आहे जीवनामध्ये आईचं जाणं, त्यासारखं दुःख जीवनात नाही. आई मरण पावली की समजायचं प्रेमाचा समुद्र आटला. जगातलं प्रेम संपलं ज्याची आई वारली. प्रेमाची व्याख्या काय आहे? ज्याच्यात भय नाही सावकार त्याचं नाव प्रेम आहे. भय असेल तर समजायचं प्रेम नाही, प्रेमाचा नाटक आहे. लेकरू आडवा आलेलं ती गडबडा होती, डॉक्टर घाबरून जातात, बाहेर येतात, पाटील इकडे या, दोन पैकी एक जगल बाळण्याचं, बाळाची आई. डॉक्टर म्हणतात ते बाळ गेलं तरी चालेल, आईकडे लक्ष द्या. त्यावेळेला डॉक्टर आत येतात, ती गडबडा लोळते. त्यावेळेला डॉक्टर म्हणतात मावशी मी धर्मसंकटात आहे, मी डॉक्टर असलो तरी माणूस आहे, मलाही आई आहे, मलाही अंतकरण आहे, पण वेळ कमी आहे, लवकर सांगा काय करू. तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणच मुकावं लागतं. तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर लेकराचे तुकडे तुकडे करून बाहेर काढतून वेळ कमी, सांगा काय करू. त्यावेळेला ती तुळशीची माळ दाखवते बाळकृष्ण बाबा. कोणाला? डॉक्टर. हे बा डॉक्टर, आमच्या माहेरची परंपरा, आजी वारकरीण, माझी आजी वारकरीण होती. खांद्यावर झेंडा, ज्ञानोबा तुकाराम, त्र्यंबकेश्वर, आळंदी, पंढरपूर परंपरा होती. 12 दिवसाचं लेकरू झालं की आजी माळ घालायची आम्हाला. मी 12 दिवसाची होती म्हणजे डॉक्टर आजीनं माळ घातली, तेव्हा आजी मेली व माझी तिची आठवण आली डॉक्टर. पण तुम्ही विचारता म्हणून सांगते डॉक्टर, माझ्या आजीची, माझ्या तुळशीच्या माळेची आणि माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालेल, फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवा. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचं भय नाही. कोणती पदार्थ असू द्या ना बाळकृष्ण बाबा, साधी पिठलं भाकरी पण अमृताला लाजवील अशी गोडी त्या पदार्थाला असते. माय मेल्यावर पुन्हा ती गोडी नाही, ती गोडी नाही. काय कारण? मायनं लेकरांच्यासाठी नुसता स्वयंपाक केला नसतो भाऊ, त्याच्यात आपलं प्रेम वतलेलं असते, म्हणून त्या पदार्थाला गोडी. एखाद्या वेळेला पदार्थ चांगले झाले, भाऊ तुटून पडतात, काही ठेवत नाही. मोठ्या भावाला संशय येतो तरी माय किचन मध्ये तांब्याभर पाणी पिऊन समाधानानं बसलेली असते. मोठा मुलगा होता, आई सगळे आम्ही खाल्लं का? काही नाही तुझ्याकरता, तू उपवाशीच आहे? नाही बेटा मी उपवाशी नाही,
मग तुम्ही माझे लेकरं पोटभर जेवला ना, त्याच वेळेला माझं पोट भरलं राजा, याला म्हणतात माय. ते सर्वात मोठं दुःख. बरं एक सांगतो मी, तुम्ही किती मोठा व्हा, तुम्हाला नातवंड असू द्या, पण तुम्ही मायच्या पुढे उभं राहा सावकार, तर मायला तुम्ही लेकरू दिसता. लेकरू तुमच्या नातवाला तुम्ही आजोबा आहे, पण मायला लेकरू आहे. किती मोठं व्हा. नरेंद्र मोदी साहेब आईच्या भेटीला जायचे गुजरातमध्ये. त्यांची आई मरण पावली. पांढरी साडी, पांढरे केस, सुरकुत्या पडलेली, डोळ्याला चष्मा, दात नसलेली. एकदा टीव्हीला दाखवलं होतं बरं का, जॅकेट घालून साहेब आणि पांढरी साडी आई बाकड्यावर चिकटून बसले. माय लेकर आहे असं तरी पंतप्रधान, पण माय लेकर आहे ना, चिकटून बसले. मी आईसाठी सांगतो. आणि फुलपात्रभर पाणी दिलं आईनं साहेबाला. साहेबांनी पाणी घेतलं, पण शेवटचा घोट घाईत घेतल्यानं पाणी गालावर उतरलं. जसं गालावर उतरलं तसं आईनं साडीच्या पदरानं तोंड पुसून दिलं साहेबाचं. तोंड पुसता येत नाही का त्यांना? पंतप्रधान आहे ना भारताचे, पंतप्रधान भारताला आहे, पण मायला लेकरू. विठ्ठल अशी वाईट घटना जीवनात घडली ना, आई मरण पावली. तिथे मुलगा रडतो, त्यालाही जर समाधान मिळवायचं असेल तर मी उपाय सांगतो. आईचं वय 90 आहे, मरण पावली तिचं, रडतोय तो मुलगा 65चा आहे. मुलगा 65 वर्षाचा, माय मेली 90ची. त्याला जर समाधान मिळवायचं असेल तर आपल्या आईच्या प्रेताकडे पाहून विचार करावा की पांडुरंगा, 65 वर्ष मला मायचं सानिध्य लाभलं. ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली, त्याच्यापेक्षा मी केवढा समाधानी आहे. असा विचार तिथे समाधान. समाधान. लग्न झालं बाबा, 25 वर्ष झाले, लेकरू नाही, त्याला कसं समाधान मिळालं? मी सांगतो तसं. लेकरू नाही ना, नाराज होऊ नको. ज्याचे दारू पिऊन येतात ना, बुटा भरली लात आपल्या बापाच्या कमरट्यात घालतात संध्याकाळी, त्याच्याकडे पाय. मग देवाचे आभार मान की देवा निदान लाद घालायला तरी मला होऊ दिलं नाही, तुझी मेहरबानी. असा विचार आहे, ही प्राप्त परिस्थिती समाधान. त्याचं नाव प्रसाद आहे. प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन प्रसाद आहे. आणि तो प्रसाद फक्त दोघं देतात, एक तर देव देतो, नाही तर संत देतात. एक चिठाई झाली
गोपाळासी लाया वाटी. नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संतांच्या नंतर मिळाला. साधू संत काकुळतेला येऊन सांगतात, बाय कृष्ण बाबा, अरे लेका उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा देवाच्या प्रसादे करार मुझे, देवाच्या प्रसादे करार मुझे, देवाच्या भोजन वाल कोण कोण अधिकारी ते. एक महाराष्ट्र सोडला तर हा आनंद इतर प्रांतात नाही. कुंभमेळ्यात सुद्धा आला नाही. हे महाराष्ट्रातच तुम्ही कारण त्याचं काल्यासाठी 3 गोष्टी पाहिजे, त्या फक्त महाराष्ट्रात आहे. उदंड पाहिले, उदंड वर्णिले, उदंड ऐकिले क्षत्रमय. तुम्ही किती तीर्थयात्रा करा बरं का, काशीच्या 5 यात्रा पायी करा, द्वारकेच्या 3 करा. द्वारकेच्या झाल्या 3 पायी आणि काशीच्या झाल्या 5. या 8 यात्रेचं पुण्य पंढरीच्या एका यात्रेत आहे. पंढरीसी जाण एक वेळा, पंढरीसी जाण एक वेळा, पंढरीसी जाण एक वेळा. काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, यात्रा 5 द्वारकेच्या 3, यात्रा 5 द्वारकेच्या 3, यात्रा 5 द्वारकेच्या 3. हरीसी जाण एक वेळा, जाण एक वेळा, पंढरीसी जाण एक वेळा. हा हिशोब घरी गेल्यावर करणे. काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 आणि याच मिळून पुण्य पंढरीशी जाणं एक वेळा. हे अनुभवानं सांगतायत तुकोबार आहे, नुसतं पुस्तक वाचून नाही. उदंड पाहिले, उदंड वर्णिले, उदंड ऐकिले क्षत्र महिमे. पण ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे महाराष्ट्रात. ऐसे संत जन, ऐसे हरिदास महाराष्ट्रात. ऐसा नामघोष महाराष्ट्रात. नाम, भक्त आणि देव या तिन्हीच एकत्रीकरण महाराष्ट्रात. म्हणून काला महाराष्ट्रात कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम.
त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. तुका म्हणे देव भक्ताचा संगमन तेथे ओघनाम. त्रिवेणीचा देव भक्त आणि नाम या तिन्हीचं एकत्रीकरण काला तिथे होत असतो. एक महाराष्ट्र सोडा बाळकृष्ण बाबा काला नाही. परप्रांतात आमचे लोक जातात ना यात्रेला, गेलंच पाहिजे. पण तिथं गेल्यावर पुजारी ओळखतो टोप्या महाराष्ट्रातून आल्या. पडदा पाडलाच पुजाऱ्यानं. रुको, भगवान सो रहे. झोपला म्हणतो भगवान. भगवान जर झोपला तर पुजारी उठल का सकाळी? खरंच महाराष्ट्रातले तिथे डोके चालवतात. टोप्या कोणी घालतं का? सावकार त्याला डोकं आहे ते टोपी घालते. ते टोपीतलं डोकं. अरे महाराष्ट्र से आए, बहुत दूर से आए, कुछ करो दर्शन तो होना चाहिए. 100 रुपये निघालो. प्रत्येकाने 100ची नोट दाखवली की पडदा बाजूला. करो दर्शन. उठला देव. या बापाचा गडी आहे का देव? मुसलमाने धरतो का? 100 रुपयात उठवतो. नाही तिथे झोपला म्हणतो. एवढं करून 25 फुटावून दर्शन. मग आमच्या महाराष्ट्राच्या वारकऱ्याला म्हटलं का इतक्या लांबून आलो, एवढा खर्च केला तरी दर्शन 25 फुटावं. मग आपला विठोबा आहे का बरं? एक नया पैसा खर्च नाही. आषाढीला त्र्यंबकेश्वर महाराजच्या निवृत्तीनाथ महाराजच्या पालखी सोहळ्यात सहभागी व्हायचं. जर्मनच्या ताटात आमटे भात खात नाचत नाचत जायचं. आणि तिथं जाऊन आमच्या देवाच्या पायावर डोकं ठेवायचं. त्याचे पायी घाला मिठी. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा फिरायचा विठवर देव कोठे? महाराष्ट्रात. ऐसे संतजन महाराष्ट्रात. ऐसा नाम घोष महाराष्ट्रात. म्हणून काला महाराष्ट्रात. विठ्ठला महाराष्ट्र सोडा परप्रांतात काला नाही. भारत देश सोडून जा परदेशात नाही. मृत्यू लोक सोडून जा स्वर्गात नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गाच्या पलीकडे जा सत्ते लोकात नाही. जेव्हा आमचे वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात आषाढीच्या दशमीला 90 वर्षाचे म्हातारे वारकरी 22च्या जवानाला लाजवेल असे नाचतात. आनंद पहा. ते बंद करून टाका आता. तर माझंही लक्ष तुमच्याकडे जातं. मोदी साहेबाचा आला असेल तर त्यांना माझ्यातर्फे सांगा आय एम बिझी म्हणा. हा ना. जेव्हा पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात 90चे म्हातारे 22च्या जवानाला वारकरी असे नाचतात. लुब्धली नादी लागली समाधी.
वै मूढ जन नरनारी लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकच शत साधकारे नाचती आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावळी. तो सोहळा पाहायला ब्रह्मदेव येतो बरं का बाळकृष्ण बाबा. त्याच्या वाहनाने येतो तो. वरून त्याला सगळे दिसतं, आपल्याला तो दिसत नाही. काही काही गाडीच्या काचा अशा असतात बाहेरचं डोळे चिकटून काचाला आत पाहतं, काही दिसत नाही. असं ब्रह्मदेवाला आपण दिसतो. मी पंढरपूरचं सांगतो, आपल्याला ब्रह्मदेव दिसत नाही. आणि तो पंढरीतला सोहळा पाहून ब्रह्मदेव त्याच्या विमानात बसून आपल्या भाग्याचं वर्णन विमानात बसून करतो. धन्य धन्य लोक म्हणती भाग्याचा पैसा, धन्य धन्य लोक म्हणती भाग्याचा पैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. याचा अर्थ आहे सत्य लोकात काला नाही. पुन्हा एकदा बाळकृष्ण बाबा, पुन्हा एकदा महाराष्ट्र सोडून जा परप्रांतात नाही, भारत सोडून जा परदेशात नाही, मृत्यूलोक सोडून जा स्वर्गात नाही, त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही, आणि त्याच्याही पलीकडे जा वैकुंठातही नाही. परदेशात नाही, मृत्यू लोक सोडा, स्वर्गात नाही, पलीकडे जा, सत्य लोकात नाही, त्याच्याही पलीकडे जा, वैकुंठात नाही. वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आणि वैकुंठात जर रस्ता काला तर हे वैकुंठातच आहे ना तुकाराम महाराज. आम्ही वैकुंठवासी आलो, पण वास्तविक कुठं आहे? वैकुंठात. मग वैकुंठात जर काला असता तर त्यांनी ही अपेक्षा केली असती की
उपवार आहे असं कशाला म्हणाले असते उपजवण्या पुढती येऊ? याचा अर्थच आहे काला वैकुंठात नाही. मग कुठे विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे. परशुराम बाबाच्या दरबारात विशेष हा लाभ संत संगे. अति परिचयामुळे त्याचं महत्व आपल्याला कळत नाही. कारण कोण्याही गावाला सप्तान काला, कोण्याही गावाला सप्ता काला हा अतिपरिचय. अतिपरिचयानं महत्व संपत. जावाई असावा, दूरचा असावा, 4-2 वर्षानं येणारा असावा, मग जावयाला महत्व. दूर जवाई गाव जवाई आधा. पुढचं पाठ नाही मला बरं, पण तुमच्या चेहऱ्यावर दिसते अपेक्षा, सांगतो. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा, घर जवाई कधे बराबर, जो चाहे सो लाभा. आता झालं का समाधान? जावाई दूरचा पाहिजे, 2-4 वर्षानं येणारा पाहिजे. मग सासूचा आनंद पहा नाचाचीच राहते. घालीन लोटांगण वरलेन चरण, टोळ्यानं पाहिन जावायाला. परिस्थिती बिकट असली तरी नाकाचा मोती दे जावायाचा मान. जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे, मग मान. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर सासू दरवाजात उभी राहून वैतागून म्हणते, हे जावाया, ते तांबडी बादली भरली नळावर, माझीच आहे, आणि येतात. इतका दर्जा खाली जातो. अति परिचय. तसा काल्याचा आमचा अति परिचय झाला. कोण्याही गावाला सप्तान काला, कोण्याही गावाला सप्तान काला, म्हणून त्याचं महत्व आम्हाला नाही, मग महत्व त्यांना. आज एकही देव अमरावतीला नाही, सगळे कोणांब्याला आले. दिसत का नाही? काय टोमॅटोत असतील, काय ऊसात असतील, काय देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती देह भाव जोडिया पुढती येऊ. महाराज, उपजोडिया पुढती येऊ याचा अर्थ काय? आता मरून पुन्हा जन्माला येऊ. उपजोडिया पुढती येऊ, मग त्याच्यापेक्षा आताच नाही मरू असं म्हणा ना. अरे मराठी भाषा आहे बाबा. पाहुणचार पुरणपोळीचा झाला आणि पाहुणे अंगणात उभे राहून मालकाला, येतो पाटील, आता येतो तर मग जातोच कशाला. मराठी आहे. तसं उपजोडिया पुढती येऊ, त्यापेक्षा आताच नाही जाऊ असं म्हणा.
म्हणजे त्याचं कारण आहे भाऊ का जन्म झाला त्याला जावंच लागतं. इथे वशिलेबाजी सोपी चालत नाही. पीर मर गए पैगंबर मर गए पर गए आगे मरोगे. मर गए सहसा तेज गोटे देवता मर गए पड़े काल के फांसे. 3 लोग पर छत्र विराजे लूटा कुंज बिहारी. भक्त कबीरा सोबे मर गए रहत कौन बिचारी. येथे नाही उरो आले येथे नाही उरो आले अवतार. येरते पामर जीव किती. ब्रह्मदेवाच्या सावकार ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. 14 देहाचे पुरंदर 14 जाती अमृत पिणारे. कीर्तन संपूर्ण घरी गेल्यावर हिशोब करा की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात अमृत पिणारे जर 14 मरतात तर चहा पिणारे किती मरतात. येथे नाही उरो किती. अरे आयुष्य किती प्राप्त होऊ द्या पण पूर्णविराम ठरलेला आहे. एका बाबाचं आयुष्य तुमच्या लक्षात राहील का आकडा 1,60,30,10,10,700 वर्ष 9 महिने राहिलं लक्षात सांगा. हिरण्यकश्यपूचं आयुष्य 1,60,60,00,000 लेखा 30 लक्ष जसं सहस्र लेखा 7 सेते 9 मास बापा तया हिरण्यकश्यपा काय झाले. 1 अब्ज 100 कोटीचा होतो. 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष पुन्हा 9 महिने एवढं आयुष्य. पण नुसतं आयुष्य नाही ना त्यानं अटी घातल्या सगळ्या. आत मरण नको बाहेर नको दिवसाही नको रात्री नको शस्त्रान नको अस्त्रान नको सजीवाकडून नको निर्जीवाकडून नको नराकडून नको नारीकडून नको. आता एवढं आयुष्य असून एवढं लेखी घेतलं पुन्हा. पण चतुर आतू शिरोमणी बरोबर पळवाट काढली देवानं. आत नको बाहेर नको तर दारात पकडला. अरे दिवसा नको रात्री नको धरला संध्याकाळी. शस्त्रान नको अस्त्र नको नखान फाडला. नराकडून नको नारीकडून नको तर नरसिंह झाला. तुम्ही किती पळवाटा झाला. येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. या न्यायानं महाराज म्हणतात मी सुद्धा जाणार पण पुन्हा येणार.
महाराज एवढं सोपं वाटलं मग जाणं येणं, कोणातरी मायच्या पोटाचा आश्रय करावा लागतो. मायचं पोट काय असले तर कोणतं रिझर्वेशन आहे का? विस्तारे पो चहूकडे ना के तोंडी कृमी किडे गर्भवतीचे कष्टगाडे कोणा पुढे सांगावे ते गर्भवतीची यातना आठविता थरका पुमना नको नको गुरंदना चिवेसी म्हणा येत असे. पण प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळपण चांगलं होते. येताची कर्म झाड तुझी मानावड कधी. मग डॉक्टर लवकर सांगा 2 पैकी 1. बरं बाहेर आल्यावर बाळपणची व्यथा काय सांगू दे जाता. विष्टामूत्र हातेची ओढिता भरे सर्वांग समजे ना ईशा परी बाळपण खेळता वय गेले निघून जने म्हणे वाळे नंदन आयुष्य गेले कळना. अरे कोण्यातरी मायच्या पोटाचा आश्रय करावा लागणार आहे. तुम्ही सहज म्हणता उपदुनिया पुढे येऊ, ठीक आहे. पण एवढा मोठा जन्माचा त्रास काढायचा नेमका तुमचा उद्देश काय? एकच उद्देश, काला खाऊ. जन्माचा काढायचा आणि कशासाठी? काला खाऊ दैवा. तर या चांगल्या चांगल्या पदार्थाचे नाव घ्या ना. उपदोण्या पुढते श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम बटाटा वडा खाऊ, काला खाऊ दैवा. आणि त्याचं कारण आहे भाऊ, आम्ही जिथे वास्तव्याला आहो ना तिथे कोणत्याच हॉटेलमध्ये हा पदार्थ मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, म्हणून उपजोनिया पुढती येऊ कशासाठी? काला खाऊ दैवा. ठीक आहे. मग एवढा दुर्लभ असणारा काला तुम्हाला प्राप्त झाला, मग तुम्ही एकटा घेणार नाही, इतरांना देणार. एकामेका देऊ मुखी, एकामेका देऊ मुखी, एकामेका देऊ मुखी, एकामेका देऊ मुखी. एकमेका
रान नाही देणार. अरे नातवाच्या चोरून खाणारा आजोबा सापडत नाहीतर तुम्ही लक्षात घ्या, आज्याचं प्रेम नातवावर मुलापेक्षा जास्त असतं. सावकारच्या भाषेत सांगतो, मुद्दलापेक्षा व्याजावर. आता जमलं. आजोबा दिवसभर उपवासी राहील तालुक्याला गेल्यावर, पण नातवासाठी संध्याकाळी खाऊ आणणार. नातू सुद्धा पप्पाकडून नाही अपेक्षा करत, माझा पप्पा नाही आणतो, आजोबा खाऊ आणतो. नातू त्याचीच अपेक्षा करतो. एवढं प्रेम नातवावर आजोबाचं. पण एखादा आजोबा असा सापडत, हापूसचा आंबा आणला सिन्नरवरून, एसटीत बसून वासच घेत आला आजोबा आंब्याचा. घरी आल्यावर कळलं की दोन्ही नातू अजून शाळेत गेले नाही. आता आंबा खाल्ला तर नातवाला अर्धा द्यावा लागतो, म्हणून सगळ्या नातवांना शाळेत जाऊ देतो, आतून कडी लावतो, वरच्या माळवदावर जाऊन एकटा आंबा खातो. नातवाच्या चोरून खाणारा आजा सापडत, मुलाच्या चोरून खाणारा बाप सापडत, पण समाजाच्या चोरून आनंद सेवन करणारे संत नाही. सेवितो हा रस नका राड भरी तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चरपडू घ्या रे तुम्ही. असं एकमेका देऊ इथे थांबायचं देऊवर, बरं का. जर पूर्णविराम पुढचा मागण मागचा पुढे गेला तर सगळ्या अर्थ बदलतो. एकमेका देऊ मुखे कीर्तन झाल्यावर एकमेका देऊ मुखे. अरे देऊ क्रियापदावर थांबलं की अर्थ लागतो. काय एक मजा सांगतो मी तुम्हाला. नुसतं पूर्णविराम पलीकडे गेला तर अर्थ बदलला. वानरास पुच्छ 3 हत्तीस दंत 6 स्त्रीस वस्त्र नाही घोड्यास शिंगे पहा. कशाला बिघडलं हे? फक्त पूर्णविराम पुढे गेला. वानरास पुच्छ 3 शब्दाचं वानर, हत्तीस दंत 6 दाताचा हत्ती, स्त्रीस वस्त्र नाही विवस्त्र महिला, आणि घोड्यास शिंगे पहा शिंगाचं घोडं. कशामुळे बिघडलं? फक्त पूर्णविराम पुढे गेला. आता पुन्हा सुधारणा. फक्त पूर्णविराम एका शब्दानं अलीकडे घ्या की अर्थ पहा. वानरास पुच्छ पूर्णविराम शब्दाचं वानर, 3 हत्तीस दंत 6. काय राहिले का कसं राहता? एकाला 2 व्यतिरिक्त 6. 3 हत्तीस दंत 6 स्त्रीस वस्त्र पूर्णविराम, अन्नाही घोड्यास शिंगे पहा. आता काय माझ्याकडे तसा एकमेका देऊ इथे पूर्णविराम पाहिजे. मुखे काला द्यायचा आहे, काला वाटू एकमेका देऊ. पण देता 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 जर कोणी वैष्णव असेल, माळकरी असेल, तर त्याच्या मुखात घालू, मुखे सुखे घालू. पहिलं देऊवर थांबा, देऊवर एकमेका देऊ. आणि वारकरी आहे का? मुखे सुखे घालू. पण मग हुंबरी म्हणजे हुंडार नाही, त्याचा शब्द आहे. आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. ही शेतकऱ्याला कळतं, हिवाळ्याच्या दिवसात बैलाला कामं नाही. बाटूक खाऊन बैदुलासारखी गोल गरगरीत झाली बैल की तिसरा प्रहारा मालक बैल सोडतो, कामाला नाही मोकाट सोडतो, आणि बैल शेपटाचा गोंडा करून बांधानं फिरतात. आहे का नाही? उंडारणे म्हणतात. ओली माती दिसली तर शिंगाडा उकरतात. तसा बैलाचा आनंद आहे, उंडारणे. तसं सुके घालो हुंबरी आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. कोण राहिलं ते राहिले, त्याच्यात कोण राहिलं? बरं आता ते जुनं घेऊ थांब. एकमेका देऊ मुखे सुखे घालो हुंबरी. हे ठीक आहे महाराज, पण काला करणार कुठं?
तुका म्हणे वाळवंटा तुका म्हणे वाळवंटा तुका म्हणे वाळवंटा तुका म्हणे वाळवंटा तुका म्हणे तीन गुणाने युक्त वाळवंट असतं. वाळवंटात कसल्याच प्रकारचं गवत उगवत नाही. गाजर गवत सुद्धा नाही सावकार. आता नाकी नऊ आणले कास्त करायचे पण त्याचं वाळवंटात चालत नाही काय. इथे अंतकरणाला वाळवंट म्हटलेलं आहे. विकार रहित अंतकरण म्हणजे वाळवंट. आणि जीव ब्रह्मैक्य हा काला. लाही आणि दही हे रूपक आहे. दही एक आहे, लाह्या अनेक आहे. तसं ब्रह्म एक आहे, जीव अनेक आहे. अनेक लाह्याचं एका दह्याशी ऐक्य, तसं अनेक जीवाचे एका ब्रह्माशी ऐक्य. जीव ब्रह्मैक्य हा काला होतो कुठे? विकार रहित अंतकरणामध्ये. काम कोह मदमान मोह लोभ न क्षोभ न राग न दोहा जिनके कपट दंभ नाही माया तिनके हृदय बसहू रघुराया. त्याचं नाव वाळवंट. म्हणून कितीतरी प्रमाण चला वाई पांडुरंग पाहू वाळवंटी मांडगेला काला होती गोपाळांची दाटी एकटाळी हरिश्चंद्र भागे वाळवंटी तुका म्हणे वाळवंट बस बस परवे नीट उत्तम. 15 मिनिट आम्हाला यायला उशीर झाला. त्याचं कारण महाबळेश्वरच्या जवळ रात्रीचं कीर्तन. पुण्याहून पुन्हा 2.5 तास. तरी बरोबर निघालो पण तिथे रस्त्याची कामं थोडा अंदाज चुकला. हवामान नाही चुकत नाही कधी. तरी तुमचं नुकसान नाही. मी 12:15 जाणार आहे. कारण आमच्या सावकारला माहिती लहानपणापासून त्यांनी पाहिलं. वेळेच्या बाबतीत तडजोड नाही पण आज 15 मिनिट उशीर आले. 15 मिनिट मला 15 वर्षासारखे वाटले. कारण मिनिट नाही सुटत ना. त्याला 2-2 तास उशिरा यायची सवय त्याला नाही वाटत. आणि पुढचं ऐकलं तर चकित व्हाल. समाधान महाराज शर्माच्या गावाला कीर्तन आहे केजला. इथून 400 किलोमीटर जायचं. उद्यापासूनचं रामायण 40 गावला आहे. 40 गाव. बघा शेठजी तुम्ही विश्रांती घ्या माझं सांगतोय. ठीक आहे. बाळकृष्ण बुवा मस्त आनंदात गेले दिवस. थोडा इकडून त्या शेवटच्या भाविकापासून कोणाला ठेवू नका. जमत गाव म्हणून सर्वांना थोडी घाई करू नका. हार घालायची थांबा 2 मिनिट. एवढं ठेवू द्या आम्हाला. हात वर. इकडे बसलेले आहे भाविक. इकडे पांडुरंगाच्या मंदिराकडे बसलेले आहे. तिकडे बाहेर बसलेले आहे. तिकडे सगळ्यांचे हात घ्या. आणि एका तालात माईकवर कोणी बोलू नका पण टाळ वाजवू नका. एक 2 मिनिट आपण आनंद लुटू. बरोबर विठोबर कुमारी थांबा. हात वर. जरा ताकद लावा. शाबास. टाळी. हा
कसं भजन केलं? एक विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जोनिया पुढती येवो जोनिया पुढती ये कवळ ताई जे वैकुंठी तो आई सेना वैकुंठी तो आई सेना काल्याचं कीर्तन म्हटलं की मर्यादा आहे, चरित्र ते उच्चारावे. असे कृष्ण भगवान पृथ्वी तलावर आहे. किती? 125. त्यात 11 वर्षे 52 दिवस गोकुळात आहे, 18 वर्षे 7 महिने मथुरेला आहे आणि 95 वर्षे द्वारका. असा इतिहास आहे. आपल्यासारखंच आहे. काही माणसं म्हणतात प्राथमिक शिक्षण कोणांब्याला झालं, तिथून पुढचं शिकायला सिन्नरला गेलो, त्याच्या पुढच्या शिक्षणाला नाशिकला गेलो, पदवीधर झालो, नोकरी लागली, लग्न झालं, बायकोही नोकरीवाली मिळाली आणि मग 2 मुलं झाली, मुलालाही नोकऱ्या, सुना मिळाल्या, त्याही नोकरीवाल्या, 6 पगार, 6 पैशाचा पाऊस पडत होता महाराज. मग तसं मामाच्या गावला देव किती? 18 वर्षे 7 महिने मथुरे, 95 वर्षे द्वारकेला, तरी अभंग नाही. संत ते उच्चारावे केले देवे द्वारके, संत ते उच्चारावे केले देवे मथुरे. 11 वर्षे 52 दिवसामध्ये जे चरित्र घडलं त्याच उच्चारण करायचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं. तुम्ही कधी आले? माझ्याकडे पहा, उदास होऊन बसू नका. ते मोहाचा रस पिणारे पहा बरं कसे कसे प्रसन्न असतात. मोहाचा ग्लासाला ग्लास लावून हसून जरा विचार करा सावकार, मोहाचा रस जर एवढ्या प्रसन्न चेहऱ्यानं घेतात तो अमृताचा रस कसा घेतला पाहिजे? उदास नका हो. विठ्ठला गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं सावकार, गोकुळ सोडलं. अरे गोकुळ सोडलं म्हणजे नेमकं काय? नुसतं गोकुळ सोडलं का? याच्यावर एक कीर्तन होईल. पंढरी बाबा वृंदावन सोडलं, यमुना सोडली, गोवर्धन सोडला, गायी सोडल्या, गोपाळ सोडले, ज्या बापानं प्रेम केलं तो नंद पाटील सोडला, ज्या मायेनं बोटाला धरून वाड्यात चालणं शिकवलं ती यशोदा सोडली, खांद्यावरचं घोंगड सोडलं, गाय राखायची काठी सोडली, मम्मीनं बांधून दिलेली मस्तकाची पट्टी सोडली, त्याच्यातला मोराचा पीस सोडला आणि शेवटी कमरेला खोचलेली बासरी सोडली. जगाचा बाप ढसा ढसा रडला. पुन्हा बासरी वाजवली नाही.
शंख वाजवला लढाईत पहिल्या दिवशी अर्जुनाच्या रथावर. बासरी नाही, बासरी कोकुळा. अरे ती बासरी नाही राजा, नाही. आहार सावळी जाय कशी वाजवली वाजवली मुरली. 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 मुरली नोहे केवळ बाण, तिने हरला माझा प्राण, संसार केला दाना दिन. मुरली वाजायला लागली ना सावकार, तर यमुनेवर परिणाम व्हायचा. यमुना चढ स्थिर स्थिर वाहे. लक्षात घ्या, नुसतं देवानं बासरी वाजवली की संत गतीनं व्हायची यमुना. यमुना गाई दातात गवत धरून नुसत्या कांटवकार उभ्या, तृण चारा चरू विसरले. गोपिका पागल व्हायच्या. वृंदावनी वेणू कवनाचा माय बाजे. वृंदावनी वेणू कवनाचा माय बाजे. यमुनेचं पाणी संत गतीनं व्हायचं. वाघ आणि गाय एका ठिकाणी असायची. नुसतं मुरलीचा ध्वनी ऐकला की वेशभूषा करत होती गोपिका. कानी मुरलीचा आवाज आला, जे काजळ होतं सावकार तिनं गालाला लावलं. लाली होती ती डोळ्याला, हातात घेतली मिसरी आणि नाकाला लावत चालली. मुरलीचा परिणाम सांगतो. गालो को काजल, गाल काळे केले, डोळे डेंजर लाईट केले लाल, आणि मिसरी नाकाला. गालों को काजल, आंख को लाली, नाक को मिसरी लगाते चली, तेरे मुरली के नाते मैं दीवानी पड़ी. परिणाम सांगतो मुरलीचा. एक मुरली ऐकता ऐकता वासरू सोडलं गाईचं धार काढायला, जोडलं म्हशीला. एवढ्यावर नाही थांबली, भांड घेतलं बसली बैला खाली. सांगा मैं बसतो का? गाय का बछड़ा भैंस को छोड़ा और बैल का दूध निचड़ रही, तेरे मुरली के नादे में दिया. एकीनं लेकरं पाजत होती, हरणी नाव तिचं. मुरली ऐकल्याबरोबर हरणीला शिंक्यावर ठेवलं, शिंक्यावरची लोणच्याची बरणी कडेवर, बरणी घेऊन गेली तिथं. बाकीच्या गोष्टी का लोणच्याची बरणी कशाला? बरणी नाही ग, माझी हरणी आहे. अगं बरणी आहे.
हरणी आहे म्हणजे तर असं हरणीला झाकण असतं का झाकण? मग पाहिलं जिथं शेंक्यावर बरणी होती तिथं हरणी ठेवली आणि कडेवर बरणी घेतली. तेरे मुरली के नावे मै दिवाणी. कोणत्या वेळेला कोणतं साधन बरं का. कितीतरी विणे विक्रीसाठी आहे दुकानात आहे ना, पण जो विना तुकाराम महाराजच्या गळ्यात लटकला तो भगवत प्राप्तीचं साधन झाला. सुरदासजीची एक तारी भगवत प्राप्तीचं साधन. चिपळ्या तुकाराम महाराजच्या हातात, नामदेवरायाच्या हातात आल्या प्रभू प्राप्त साधन. तुम्ही भारतभर फिरा, तुम्हाला चांगलं माहिती आहे. भारतभर फिरा, शेळीच्या गळ्यात घुंगरू, बैलाच्या गळ्यात घुंगरू, गाईच्या गळ्यात घुंगरू, म्हशीच्या गळ्यात घुंगरू. घुंगराला काही तोटा आहे का? भारतभर घुंगरू आहे ना जनावराच्या गळ्यात. पण ज्या घुंगरानं मीराबाईच्या पायाचा आश्रय केला ते प्रभू प्राप्तीचं साधन. मुरली नोहे ते बासरी ठेवताना जगाचा बाप रडतो. राष्ट्रसंत तुकडोजीचं नाव तुम्हाला माहिती आहे, विदर्भातले संत. आणि त्यांना राष्ट्रसंत का म्हणतात 2 मिनिटात सांगतो. राष्ट्राकरता भजन केलं जन्मभर, राष्ट्राकरता. बरं, गोऱ्या लोकांचा जमाना आहे, भजनाला विरोध होता, पोलीस बंदोबस्त असायचा, कारण ते जवान पोरांना खवळून द्यायचे. भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून इंग्रज सरकार त्यांना अटक करायचे. कडेकोट बंदोबस्त. खंदेरी पुढे ठेवली की राष्ट्रसंत पहिले त्या इंग्रज अधिकाऱ्यांना म्हणायचे, अंग्रेजो भारत को कमजोर मत समझो. खंदेरीसाठी सांगतो, भारत को कमजोर मत समझो, ये मत समझना कि हमारे पास एटम बम है और मिलिट्री है. अरे भारत में भी है, अगर आपको दिखाई नहीं देती होगी तो ये टुकड़ोजी बताता है. पत्थर के हम बम बनाएंगे फक्त बनेगी सेना. हे खंडेरीवरचं भजन. हे दगड दिसतात ना, इंग्रज सरकारला म्हणायचे दगड याचे बाम करू आम्ही. जेवढे भक्त पुढे बसले ना ही आमची मिलिटरी आहे. पत्थर के हम बम बनाएंगे फक्त बनेगी सेना. आणि जवानांना खवळून द्यायचे. चेत रहा है भारत सारा आग बुझाना मुश्किल है. उठो तिरंगा बढ़ाए छाती अब बहलाना मुश्किल है. मग अटक व्हायची राष्ट्रसंत. त्यांचं दरवर्षी भजन पंढरपूरला आषाढी एकादशीला हनुमान मैदानात प्रचंड गर्दी. कॅन्सर झाला, शेवटचं भजन सांगतो. शेवटचं 2 माणसांनी धरून आणलं स्टेजवर. लोकांना वाटत होता भजन होत नाही. खंजिरी आणून ठेवली, लोकांनी टाळ्या वाजवल्या, खंजिरीला नमस्कार केला, हातात घेतली, 1 तास भजन केलं. त्यांच्या जीवनातलं हे शेवटचं भजन पंढरपूरचं. भजन झाल्यावर बाबा खंजिरी ठेवली. राष्ट्रसंत खंजिरीवर डोकं ठेवलं, ढसाढसा रडला आणि खंजिरीला प्रार्थना केली. मायबाई, वराडची भाषा, मायबाई समाजासाठी जन्मभर बदलून काढलं तुला. आता उद्यापासून माझा त्रास नाही, या तुकडोजीला क्षमा कर. जसं खंजिरी ठेवताना राष्ट्रसंत तुकडोजी रडले, आज बासरी सोडताना जगाचा बाप रडतो. अजूनही रडतो, अजूनही रडतो. देव निघून गेल्यावर एक आंधळ्या बाबा पीठ मागायला यायचा गोकुळात आणि तो पीठ मागण्यासाठी बासरी वाजवायचा. तेव्हा गोपिका बाहेर यायच्या, पाहिलं तर आंधळा बाबा. मग त्या रडून म्हणायच्या, आंधळ्या बाबा किती पीठ पाहिजे ते मुकाट्यानं घेऊन जात जा, फक्त बासरी नको वाजवत जाऊ. बासरी वाजवली का आम्हाला देव बापाची आठवण. लाल नये कवि नये सुनिए अब मोरे गली में आइए ना. आइए तो करुणा करके मीठी बंसी बजाइए ना. बासरी सोडली, जगाचा बाप रडला. बरं का सावकार. पुढे द्वारकेचा राजा झाला तरी बासरीसाठी रडतो. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो भगवान श्री कृष्ण है,
नजदीक जाके देखे तो मुरली के लिए रोता बहुत है विठ्ठल। एकदा गोकुळ सोडलं चरित्राचा प्राण संपला, म्हणून दंड काय चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ। मजा नाही संपलं। खोड्या करू लागले तर सगळ्याला पाठ आहे, तक्रारी येऊ लागल्या। यशोदा ऐकून घेईना, कधी आई बाळाच्या बाजूने बोलत असते बरं का। सगळ्या कोणांब्याला त्रास देणारं लेकरू असू द्या, तक्रारी घेऊन महिला येऊ द्या, ते घरवाली महिला कमर राख ठेवून उभी राहते दारात आणि त्याच महिलावर रागावते। तुम्हाला लेकर, तुम्हाला लेकर, एक एकला 10-10, 12-12 लेकर, माझं एक नाही सपादत का? याला माय म्हणतात। माय जर बाळाच्या बाजूने बोलत नसेल तर समजावते सावत्र असं। तशी यशोदा काय सांगता घराने गोकुळच्या नावे, 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 काय सगळ्याचे ताले, काय सगळ्याचे ताले, गुणाचे ताले, काय सगळ्याचे ताले, काय दिसते गुजराने, काय दिसते गुजराने, सावळाचे म्हणा माझा गे गवळणारी, काही वयाचा विचार करा ना। 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी माझ्या खेळे घेता, लटकाच घेता अडगे गोकुळच्या नारी। तर शेवटी घरी खोड्या सुरू केल्या। यशोदेच्या लक्षात आलं किशन्या चुकीचं नाही, गावकऱ्याचं बिलिंदर आहे। कान धरले, मम्मी कर उद्यापासून खोडी करणार नाही, मला माहिती आहे तुझ्यात काहीच फरक पडणार नाही। मग गावात राहू उद्या जाईल ना सगळे घे मुली गोकुळा, उद्या जाईल ना सगळे घे मुली गोकुळा, सगळे घे मुली गोकुळा, सगळे घे मुली गोकुळा, सगळे घे मुली गोकुळा। उद्या जाई राणा सवे घेऊन गोधणा। सगळ्या गोपाळांना सांगितलं आपल्याला आता 7 दिवस झाले, आपण आता या गावात राहण्याच्या लायकीचे नाही। उद्या सगळे गोपाळ वाड्यावर आले आणि सकाळी माय यशोदेनं कांबळा, काठी आणि शिदोरी जा बेटा, पण नीट ऐका, जाताना 12व्या वर्षात पदार्पण आहे। पाठ मोरी आकृती देवाची माय न पाहिली, माय ढसा ढसा रडू लागली। कोणती माय? आता इथे जेवढ्या माझ्या मावल्या बसलेल्या आहेत, कोण्याच आईची इच्छा नाही लेकरानं सेवा करावी। आईची इच्छा काय आहे मुलांनी समजून घ्या। आईची एकच इच्छा आहे, माझा दादा, माझा राजा, माझा लेक दिवसभरात एकदा माझ्या डोळ्यानं दिसावा, या पलीकडे मायची इच्छा नसते। अरे पोट भरायच्या निमित्तानं तुम्हाला जन्मगाव सोडावं लागते। मुंबई सारख्या ठिकाणी, नाशिक सारख्या ठिकाणी तुम्ही स्थायिक होता, पण यात्रेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या जन्मगावाला येता लेकरा बाळासह। सर्वात जास्त आनंद मायला होतो। मुलगा, सुटके, सून, नातवंड घरात जातात, माय काठी टेकत कोणांब्यात फिरते। तिच्या वयाच्या जेवढ्या म्हाताऱ्या, नानी, आबाई, दादा आला माझा मुंबईहून, लेक आला माझा, 4 दिवस राहणार आहे, काय खाऊ घालून काय नाही असं होऊन जातं आईला। 4 दिवस तिचे एवढे आनंदात जातात बाबा, पण 5वा दिवस मुलगा सामानाची आवराआवर करतो ना, माय बसून मुळमुळ रडते, जातंय बाई।
4 दिवस गोकुळ वाटलं होतं माझं घर, आता जातही वाटतं. आणि मग जेव्हा पाया पडतो, येतो आई, माळ तोंडावून हात फिरवून म्हणते, कधी येशील माझ्या राजा? रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येईल. हे बघ बेटा, नाही रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येऊ नको. ते पिकलेलं पान आहे, आता कधी गळून पडत सांगता येत नाही बाबा. माझं काही खरं नाही, तुला तुझी माझी भेट होईलच. फक्त एकच प्रार्थना पांडुरंगाला आहे, माझा दादा कुठेही राहू दे पण सुखाचा राहू. म्हणून मुलगा जेव्हा आईपासून जातो, हा भगवान आहे, सगळ्या जगाला सांभाळणार आहे. तरी यशोदा रडू रडू गोपाळांना सांगू लागली, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण सांभाळा मुरारी प्राण माझा. जास्त लांब नका जाऊ बाबा, जवळची खेळा, जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. अरे हा जन्माला आला तेव्हापासून याच्यावर विघ्न आले राजा. आज पहिल्यांदा तुमच्या सोबत पाठवते, यावरी उत्पात होता ते मोठे, वृत्ततील काटे सांभाळावे. वेचा काठ खूप पंचने माठ, गाई उघाणं गवत तोडायचा, राहून सहन जेवायला यायचं ना. शिदुऱ्या घेऊन निघाले. सगळे गोपाळ खेळात रममाण झाले. मला तेव्हा आता खेळण्यात काय मजा आहे. 12:15 झाले. झाली आता भेळ म्हणती अनाश गोरा, झाली आता भेळ म्हणती अनाश गोरा, झाली आता भेळ म्हणती अनाश गोरा, झाली आता भेळ म्हणती अनाश गोरा. सारा विसरले गोपाळ झाले. आता वेळी म्हणती अनाशी दोऱ्या, खडकी सोडलेल्या मोठा जिचा दही काला गोमटा. सर्वांच्या मध्यभागी राहून काला वाटतात. त्या प्रसंगाचं वर्णन सुखाचार्य करतात. हा श्लोक म्हटल्यावर ज्ञानेश्वर माऊली भजन, नंतर जय विठ्ठल, मग दहीहंडीचा कार्यक्रम होईल, मग आरती होईल. बरोबर आहे ना? हा, आणि मग आरती झाल्यावर सगळे टाळकरी महाराज खाली ज्योतिष्ठमध्ये स्वपरिचर स्वर्गीय लोके मिच्छन्ति बुभुजेते भुग्बाल केले कुंडली करदार विठ्ठल सांगदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर आपल्या सर्वांच्या वतीनं बाळकृष्ण महाराजांच्या हस्ते यांनी बोलू आपण. जय विठ्ठल होऊन विना इथे येईल, नंतर अभंग होईल, मग दहीहंडी फोडण्यात येईल, मग आरती. विने येऊ दे, विना स्पर्श करून इकडे या. त्यांना जागा द्या विनेकऱ्यांना यायला. असं
मृदंग वाजवायचा नाही, टाळ वाजवायचं नाही, माईकवर कोणी बोलायचं नाही. पहिली आरती पांडुरंगाची, मग ज्ञानोबारायची उभा. माईकवर बोलू नका कोणी, समाजाला समजी. उकरी जगा जय जय हातवर सावकार सावकार. वा वा. माळा गळा घेऊन कटी. जय देव जय पांडुरंगा. आषाढी कार्तिक जय देव जय पांडुरंगा. हर पांडुरंगा. वा वा. आठवा आरती ध्यान राजा. लोपली नावर ठेवले त्याने. प्रगट महा आरती तुकारामा. राघवे हात वर करा थोडा. सद्गुरु धामा. तुझ्या तुलने श्री ब्रह्म तुकासी आले. स्वामी सद्गुरु धामा पाय दाखवया मा. हा देवा. ओम जय